जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका नुकत्याच पार पडल्यात. असं वाटलं सोलापूर जिल्ह्यातलं तापलेलं राजकारण आता काही दिवस शांत होईल, पण सध्या घडतंय नेमकं उलटं. कारण निवडणुकीनंतर सुरू झालं ते आरोप प्रत्यारोपाचं सत्र. उत्तम जानकरांच्या मुलाचा राम सातपुतेंच्या पत्नीनं पराभव केला, पण त्यानंतर जयकुमार गोरेंनी एक धक्कादायक आरोप केला होता. राज सातपुतेंनी जीवानीशी मारण्याचा कट असल्याचा. त्यानंतर जिल्ह्यालाच काय तर राज्यातलंही राजकारण तापलेलं आहे. पाहूया. माळशिरसचे माजी आमदार राम सातपुतेंच्या हत्येचा कट. कॉन्ट्रॅक्ट किलर कडून सातपुतेंचा काटा काढण्याचा डाव. पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या दाव्यानं खळबळ. आमचे तिथले माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि एक माहिती अजून पुढे येते की आज पोलीस तपास करतायत की त्यांच्या खुनाचाही कट करण्यात आला. पालकमंत्री जयकुमार गोरेंनी कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा आरोप केला आणि सातपुतेंनी याला दुजोरा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. माझा खून करून तो पचवण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता असंही सातपुतेंनी म्हटलंय. तर सातपुतेंच्या केसालाही धक्का लागला तर याद राखा असं भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाणांनी म्हटलंय. राजकीय ज्यांचं त्या ठिकाणी अस्तित्व धोक्यात येत आहे असे काही लोक मिळून या विषयामध्ये काही कट रचतायत, अशा गोष्टी काही पुढे येत आहेत. असे अनेक खून पचवलेले आहेत त्या लोकांनी. त्यामुळे राम सातपुतेचा खून पचवू असं त्यांना वाटत असेल, परंतु ठीक आहे, राज्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्री जयाभाऊ या विषयामध्ये बारकाईने लक्ष ठेवून आहेत. यातून 100% जे दूध का दूध आणि पाणी का पाणी हे सगळं येत्या काळामध्ये बाहेर येईल. रामभाऊ एकटा नाही, रामभाऊच्या मागे त्या ठिकाणची फार मोठी जनता आहे, ताकदीने उभी आहे. आणि त्या रामभाऊ मागे भारतीय जनता पार्टी सुद्धा ताकदीने उभी आहे. तुम्ही विचार जरी कराल तर तुम्हाला महागात पडेल. जयकुमार गोरे आणि सातपुतेंनी कोणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख मात्र धैर्यशील मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांच्याकडे आहे. पण सातपुतेंचा आरोप मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी हसण्यावारी घेतलाय. तसंच मुरदाड लोकांना कोण मारणार असा सवाल केलाय. यावर जानकरांची मानसिक स्थिती सध्या बरोबर नाही असं म्हणत सातपुतेंनी त्यांचा समाचार घेतलाय. त्यांनी जागावपणा केला. तो असा तो पिस्तूल नसतं का गोलाला, ते त्या बाबा मानेच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची मतमोजणी होती आणि ते हरले अशी बातमी आली. त्यामुळे ते रागाने एकमेकाला भिडले. इलेक्शनमध्ये अनेक ठिकाणी होतं, लाठीचार्ज होतो, अनेक घटना होतात त्याच्यामध्ये. आणि मुरदाडाला कोण मारणार, आता कशासाठी मारायचं? ते मुळात हे जे बोलतायत, आम्ही त्यांना स्पष्ट म्हणतो की त्यांना गोळ्या सुरू आहेत, त्यांना सायकोलॉजिकल ट्रीटमेंट सुरू आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलावं असं मला वाटत नाही. मुळात याच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला विधानसभेला फेस आणला होता. आता नगरपालिकेला याच भारतीय जनता पार्टीने तुमचं पोरगं पाडलंय. मोहिते पाटलाच्या घरातला उमेदवार आम्ही त्या ठिकाणी पंचायत समितीला पाडलाय. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही. ते जरा आबालबुद्धी आहे, त्यामुळे न बोललेलं बरं. तर सातपुते हे प्रसिद्धी झोतात राहण्यासाठी कोणत्याही स्तराचे आरोप करतात असं धैर्यशील मोहिते पाटलांनी म्हटलंय. गेले 3-4 दिवस जर आपण पाहिलं तर सातपुतेंनी माजी आमदारांनी मीडिया मॅनेज करून फक्त आपली एक सीट निवडून आलेली त्याचा गवगवा केला. आणि प्रत्येक इलेक्शन आलं आणि आपण हारलं की थोडे दिवस ते वेगळ्या विचारसरणीत जातात आणि प्रसिद्धी झोतात राहण्याची त्यांना सवय आहे कायम. त्यामुळं कोणत्याही स्तराला जाऊन ते आरोप करतात. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत राम सातपुते यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना धोबी पछाड दिली आणि इतकंच नाही तर आपले दंड थोपटत राम सातपुते यांनी विजय साजरा केलाय. आणि या विजयावरून जे पराभूत झाले त्या उत्तमराव जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटलांना त्यांनी हिणवलं सुद्धा. त्यानंतरच जयकुमार गोरे यांनी ह्या आरोपांचा बॉम्ब फोडला. राम सातपुते आणि मोहिते पाटलांमधला राजकीय संघर्ष काही नवीन नाहीये. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही तो महाराष्ट्राने बघितलाय. पण यात कोणी कोणाच्या जीवावर उठत असेल तर ते गंभीर आहे. हत्येच्या सुपारीचा आरोप पालकमंत्र्यांनी केल्यानं त्याचं गांभीर्य आणखी वाढतं. आता या संदर्भात चौकशी सुरू असल्याची माहिती जयकुमार गोरेंनी दिली आहे. त्यातून नेमकं काही सत्य बाहेर येतं का की हा फक्त राजकीय आरोप ठरतो हे बघावं लागेल.
अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर.